हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर आता शाकंभरी पौर्णिमा आहे, त्यानिमित्तानेच आज आपण व्हिडिओला माहिती घेणार आहोत. तुम्हाला ते थंबनेलवरून कळलंच असेल, कारण की कुलदेवतेची सेवा ही खूप महत्त्वाची आहे आपल्यासाठी. आणि वर्षातनं 4 नवरात्र येतात. एक जे आपलं दिवाळीच्या वेळेस असतं आश्विन नवरात्र, चैत्र नवरात्र, गुप्त नवरात्र आणि हे शाकंभरी नवरात्र. हे सगळे नवरात्र हे जे आहेत ते आपल्याला आई भगवतीची सेवा करण्यासाठी अतिशय उत्तम काळ असतो. साक्षात देवीचा वास असतो. म्हणजे देवीचा वास तर वर्षभर असतो, पण त्या काळात थोडा जास्त असतो. तर त्यामुळे आपण नवरात्र निमित्त सेवा केली पाहिजे. आपण काय करतो की आपण चैत्र नवरात्राला बऱ्याच वेळा सेवा करतो आणि अश्विन नवरात्राला तर ऑलमोस्ट सगळीच जण सेवा करतात. परंतु गुप्त नवरात्र झालं, शाकंभरी नवरात्र झालं, यांची सुद्धा आपण त्यावेळेस आपण आपल्या कुलस्वामिनीची सेवा केली पाहिजे. आणि कुलस्वामिनीची सेवा ही अत्यंत गरजेची आहे. म्हणजे तुमची भक्ती तर असतेच, पण ती ह्या आजच्या काळात आपल्याला जे काही अडीअडचणी येतात त्याच्यासाठी आपल्या कुलस्वामिनीची सेवा करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपले बरेच प्रश्न सॉल्व होतात, सुटतात. बऱ्याच अडचणी असतात, प्रत्येकाला असतात. अडचणी आहेत नाही आहेत असं नाही, प्रत्येकाला असतात. फक्त त्यांचं स्वरूप वेगवेगळं असतं. कुणाचं काय असतं तर कुणाचं काय असतं, पण अडचणी आहेतच. तर त्या अडचणीतनं मार्ग निघावा त्याच्यासाठी आपण कुलस्वामिनीची सेवा केली पाहिजे. त्याच्यातीलच ही शाकंभरी नवरात्र. शाकंभरी मातेचा उत्सव हा 28 डिसेंबर ते 3 जानेवारी आहे. म्हणजे 28 डिसेंबरला नवरात्र सुरू होणार आहे आणि 3 डिसेंबरला शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी समाप्त होणार आहे. तर त्या दिवशी शाकंभरी मातेची कशी उपासना करायची किंवा काय काय करायचं आणि ते केल्याने आपल्याला काय फायदा होतो ते आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर कुलदेवतेची सेवा आपल्याला काय करायची, तर कुलदेवतेची सेवा आपल्याला विविध स्तोत्र मंत्र, आपल्या कुलस्वामिनीची आरती, हे सगळं आपल्याला नेहमीच करायचं असतं, पण किमान नवरात्रमध्ये तरी करावं. तर तेव्हा आपल्याला पाठ करायची पण एक संधी असते, आई भगवतीची सेवा करायची संधी असते. तर दुर्गा सप्तशती पाठ ऑलमोस्ट सगळ्या महाराष्ट्रातल्या बायकांना माहिती आहे. तर ते कुठले, तर हे बघा, हे असं असतं, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. दुर्गा सप्तशती ग्रंथ असतो हा. माझ्याकडे हा दुसरा मोठापणे मी दाखवताना तुम्हाला असं मला कन्व्हिनियंटली व्हावं म्हणून मी छोटा दाखवते. तर आता मी सांगितल्याप्रमाणे मगाशी आपल्याला काय सेवा केली पाहिजे. आपल्याला कुलस्वामिनीची तर वर्षभर सेवा केली पाहिजे. कमीत कमी आपण रोज आरती केली पाहिजे. रोज 11 वेळा आपल्या कुलस्वामिनीचं नामस्मरण केलं पाहिजे. 16 वेळा केलं पाहिजे. एक माळ होत असेल अतिउत्तम, नाही झालं तर किमान 16 वेळा तरी तुम्ही आपल्या कुलस्वामिनीचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि तसंच आपण दुर्गा सप्तशती पाठ वाचलं पाहिजे. एरवी आपल्याकडनं होत नाही, पण आपल्याला काहीतरी निमित्त असेल ना तर आपल्याकडनं सेवा घडतात. बघा की नवरात्र आहे, सगळीकडे करतायत, तर आपणही करूया असा उत्साह येतो तुमच्यापासून माझ्यापर्यंत. मलाही वाटतंय की मीही प्रयत्न करणार आहे की असं एरवी होत नाही, काही ना काही आपले कामं असतात. पण नवरात्र बघितलं आपण की आपलं आता अश्विन नवरात्रामध्ये आपण करतो बघा, काही कामं असू दे महिलांना, ते सगळं बाजूला सोडून कुलस्वामिनीची आई भगवतीची आपण सेवा करत असतो. तसंच आपल्याला ह्या नवरात्रामध्ये करायची आहे, तर ती म्हणजे दुर्गा सप्तशती पाठ. हा बघा, हे असा छोटासा ग्रंथ आहे. तुम्ही जर नेहमी वाचाल तर तुम्हाला एवढा वेळ लागणार नाही, पण तुम्ही कधीतरी वाचणार तर थोडा वेळ लागू शकतो. पण वेळ लागू द्या, त्याच्याशिवाय पण आपल्याला आपलं फळ कसं मिळणार, थोडंसं काहीतरी कष्ट तर घ्यायलाच लागतील आपल्याला. पण मी तुम्हाला सांगते, तुम्ही जर हे पाठ केले तर तुम्हाला खरंच अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्ही हे 14 पाठ केले घरात रोज एक 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 प्रमाणे, आता तुम्ही म्हणणार नवरात्रमध्ये तर पूर्ण 14 पाठ होणार नाहीत, तुम्ही सकाळ संध्याकाळ करू शकता. किंवा कुणाला तरी एखाद्या मैत्रिणीला, मुलीला, सासूसुना असतील घरात तर त्यांनी, पुरुष सुद्धा जरी बसले ना पाठाला तरी चालतं. तर तुम्ही ते 14 पाठ करू शकतात. आणि नाही 14 झाले तुमच्याकडनं ह्या नवरात्रामध्ये एक पाठ जरी झाला तरी खूप आहे, पण काहीतरी करा. आणि आता समजा आता आम्हाला सवयीचं झालंय तर आम्ही हा पूर्ण ग्रंथ वाचतो. जर तुम्ही म्हणणार ताई की लहान बाळ आहे किंवा जॉब आहे किंवा नाही बसू शकत आम्ही एवढा वेळ, तर आम्हाला एवढं वाचन शक्य नाहीये, तर आम्ही कसं करायचं, तर तुम्ही काय करायचं,
रोज याच्यामध्ये आपल्याला जेवढे अध्याय दिलेले आहेत तर तेवढे पूर्ण जरी तुमच्याकडनं एक पहिल्या दिवशी झाले नाही, जर 13 अध्याय तर 13 अध्यायामधनं तुम्ही रोज 2-2 अध्याय वाचले तरी चालतं. म्हणजे काही ना काही सेवा होते आणि आपल्यालाही समाधान होतं. तर ते कसं वाचायचं ते सांगते मी. सगळ्यात प्रथम प्रार्थना म्हणायची आहे. इथं प्रार्थना दिली आहे कारण की आपण ही जी सेवा आहे ही दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात नगरू माऊलींच्या आशीर्वादानेच आपण या सेवा करत असतो. तर आपले स्वामी महाराजांच्या याच्यानुसार सेवेतनं तर त्याच्यासाठी आपल्याला ही सगळ्यात आधी प्रार्थना म्हणायची आहे. या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे तर सुरुवात ही प्रार्थना करायची आहे. प्रार्थना म्हटल्यानंतर इथं स्वामी महाराजांची एक माळ करायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशी एक माळ करायची. त्याच्यानंतर नवार्णव मंत्राची एक माळ करायची. नवार्णव मंत्र कोणता तो याच्यात दिलेलाच आहे, तरी पण मी सांगते. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हे झालं. त्याच्यानंतर तुम्ही देवीचे 5 मंत्र म्हणायचे. ते मंत्र पण इथेच दिलेले आहेत, फक्त ते आहेत ना पुढे दिलेले आहेत. तर कुलदेवतेची सेवा जिथं असं म्हटलेलं आहे ना, तर त्याच पेजवर या साईडला 5 मंत्र दिलेले आहेत. ते 5 मंत्र कुठले ते पण सांगते मी तुम्हाला. देही सौभाग्य आरोग्यम, देही मे परम सुखम, रूपम देईम जयम, देईम यशो, देही दिशो जय, सर्व बाधा प्रशनम, त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी, एवमय त्वया कार्यमस्मत व्याधी विनाशनम, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तते, सर्व बाधा प्रशनम, त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी, एवमेव त्वया कार्यमस्मत वैरी विनाशनम, पुत्राम देईम धनम देईम सर्व कामाचे देई मे, रूपम देईम जयम देईम यशो, देही दिशो जय. असे हे जे 5 मंत्र आहेत हे तुम्हाला म्हणायचे. त्याच्यानंतर दिव्या कवचम, नीट लक्षात द्या. बऱ्याच वेळा आता मला केंद्रात पण बरेच जण विचारत होते, कारण की जुन्या सेवेकऱ्यांना माहिती होतं, कारण की वर्षानुवर्ष जेव्हा आपण या सेवा करतो ना की आपल्या लक्षात येतं की आपल्याला काय करायचंय. परंतु जे नवीन सेवा करतात तर ते कन्फ्यूज होतात. कन्फ्यूज आम्ही पण व्हायचो. असं नाही की लगेच प्रत्येकाला येतं, की सवयीनेच ह्या गोष्टी येत असतात. तर त्याच्यासाठी आपण काय करायचे, दिव्या कवचम. हे बघा मैत्रिणींनो, इथं मी जवळून तुम्हाला दाखवते दिव्या कवचम. तर हे इथून जो सुरुवात करायची की त्याच्यानंतर येतं अर्गला स्तोत्रम. दिव्या कवचम नंतर अर्गला स्तोत्रम, त्यानंतर येतं अथ कीलक स्तोत्रम. मी तुम्हाला दाखवते. हे खास करून नवीन सेवेकऱ्यांनी तर काळजीपूर्वक बघा. त्यानंतर येतं रात्री सुक्त. हे सगळे सुक्त वाचायचे. त्याच्यानंतर अथ श्री दुर्गा सप्तशती पाठाला सुरुवात होते. तर याच्यातले पहिल्या दिवशी तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही 1 अध्याय का वाचत नाही किंवा 2 वाचा. 2 वाचले तर म्हणजे तुमचा रविवारपर्यंत हा ग्रंथ जो आहे तो पूर्ण होतो. परंतु काय करायचंय, हे अर्गला स्तोत्रम, कीलक स्तोत्रम, रात्री सुक्त, दिव्या कवचम, प्रार्थना हे रोज म्हणायची आहे आणि मग 2 अध्याय वाचायचे. त्याच्यानंतर इथं शेवटी क्षमा प्रार्थना दिलेली आहे बघा. ही क्षमा प्रार्थना म्हणायची, रोज म्हणायची. परत नेक्स्ट डेला, आता सपोज पहिल्या दिवशी तुमचा 1 आणि 2 अध्याय झाला, दुसऱ्या दिवशी परत तुम्ही प्रार्थना म्हणायची, स्वामींचा मंत्र म्हणायचा, नवार्णव मंत्राची 1 माळ म्हणायची, 5 मंत्र म्हणायचे आणि मग आता पहिल्या दिवशी 1 आणि 2 अध्याय झाला, दुसऱ्या दिवशी 2 आणि 3 अशा पद्धतीने वाचायचे. आणि मग लास्टला काय करायचंय तुम्हाला, हे वाचायचंय क्षमा प्रार्थना. क्षमा प्रार्थना कशासाठी, की क्षमा प्रार्थना म्हणायची शेवटी. तर ती कशासाठी, की आपल्याकडनं वाचताना चुकी होते किंवा आता आपण म्हणणार की ताई मला खूप व्यवस्थित वाचता येतं आणि मला संस्कृत येतं, माझं चुकूच शकत नाही. ते जरी खरं असलं तरी पण कधी कधी वाचताना आपल्या मनात पण विचार येतात बघा. आपण कुठे असतो, आपण असतो शरीराने पण मनाने कुठेतरी फिरून येतो. तर मग तेव्हा ती सुद्धा एक प्रकारची चूकच आहे. ठीक आहे. म्हणून आपण क्षमा प्रार्थना ही म्हणायचीच आहे. त्याच्यामुळे आपल्याकडनं ज्या काही चुका होतात त्या माफ होतात. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा वाचत असाल, जेव्हा तुम्ही क्षमा प्रार्थना म्हणणार, तुम्हाला त्या क्षमा प्रार्थनेमध्ये असं उल्लेख दिलेला आहे, असं दिलेलं आहे की तुमच्या लगेच लक्षात येईल की खरंच आहे की आई भगवतीला आपण विनंती करतो क्षमा करण्यासाठी, असं त्या क्षमा प्रार्थनेमध्ये आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही
पूर्ण 13 अध्याय वाचायचे. त्याच्यानंतर जर तुम्हाला आता तुम्हाला वाटेल की रोज हे स्तोत्र वाचा, मग 2-2 अध्याय वाचा, पण हे जे स्तोत्र आहेत ना इतके महत्त्वाचे आहेत की तुम्ही जरी आता सपोज तुमचं नवरात्र झाल्यानंतर जरी तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायचा नसेल, फक्त हे जरी स्तोत्र म्हटले ना, या एक एक स्तोत्राचा खूप अनुभव आहे आणि खूप फायदा होतो आपल्यासाठी. तर तुम्ही हे सुद्धा रेग्युलर सुद्धा वाचू शकता. आता एखाद्याला वाटलं मला दिव्या कवचम वाचायचंय, तर तुम्ही रोज दिव्या कवचम वाचू शकता. दिव्या कवचममुळे सुद्धा तुमचे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. त्याच्यानंतर अलगला स्तोत्रम. आणि ज्या कोणी ताईंना सॉरी रात्री झोप लागत नसेल, झोपताना त्रास होत असेल, झोपच येत नसेल, वाईट स्वप्न पडत असेल, त्यांनी रोज रात्री सुक्त म्हणायचं. बघा तुम्हाला 8 दिवसात फरक पडला नाही तर मला सांगा. रात्री सुक्ताचा खूप फायदा होतो, खूप. म्हणजे ज्यांना झोप लागत नाही ना त्यांनी नक्कीच आवर्जून वाचावा, आणि ज्यांना लागते पण विविध स्वप्न पडतात तर त्यांनी पण रात्री सुक्त म्हणून झोपायचे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे वाचायचे. कुठलं? दुर्गा सप्तशती. हे 14 झाले तर खूप छान, पण अशा पद्धतीने 14 झाले तर खूप छान, पण किमान एक तरी पाठ तुमच्या घरात झाला पाहिजे. आणि जर एकाच दिवसात होत असेल तर तुम्हाला एखाद्या दिवशी जरी वेळ भेटला तरी तो तुम्ही वाचू शकता. अशा पद्धतीने आपण दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे. परत शाकंभरी पौर्णिमा ही 3 तारखेला आहे. त्या दिवशी तुम्ही शाकंभरी मातेला 64 भाज्यांचा नैवेद्य दाखवू शकता. जर आपल्याला घरी एवढं शक्य होत नाही, तुम्ही कुठल्याही स्वामींच्या केंद्रात गेलात तर तुम्हाला तिथं हा उत्सव करताना दिसेल. तर तुम्ही कुठल्या तरी केंद्रात जा, त्या दिवशी दर्शन घ्या आणि शाकंभरी मातेला आशीर्वाद मागा. तर शाकंभरीचा अर्थच आहे की शाकंभरी म्हणजे जिथं शाक आणि भाकरी किंवा अन्नधान्य याची कशाचीच कमतरता आपल्या घरात पडत नाही, आपल्या घरात सदैव भरभराट असावी, त्याच्यामुळेच आपण ही सेवा करायची आहे. तसंच आता पौर्णिमा कधी करायची? 2 दिवस दिलेले आहेत आपल्याकडे. पौर्णिमा ही सूर्याची पकडली जाते. म्हणजे सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा जी तिथी असते ती आपण धरतो. तर ॲक्च्युली पौर्णिमा ही 2 जानेवारीला संध्याकाळी 6:54ला सुरू होणार आहे, ठीक आहे. आणि 3 जानेवारीला दुपारी 3:33 आहे. तर तोपर्यंत तुम्ही ही सेवा म्हणून आपण म्हणजे 3:33 पर्यंत असणार आहे. आणि इकडे संध्याकाळी सुरू होते आणि इकडे दुपारी संपणार आहे 3 तारखेला. म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तिथी ही पौर्णिमेची असणार आहे 3 तारखेला. म्हणून 3 तारखेलाच आपल्याला हे करायचंय, शाकंभरी पौर्णिमेचा उत्सव करायचा आहे. आणि आपल्याला सत्यनारायण सुद्धा जे कोणी करत असतील रेग्युलर, तर त्यांनी सुद्धा सत्यनारायण हा 3 तारखेलाच करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण कमीत कमी नाही एरवी होत तर आपण प्रत्येक नवरात्रात जरी आपण सेवा केली ना तरी आपल्या कुलदेवतेची आपल्याकडनं सेवा होणार आहे. आणि ज्या कोणी महिलांना कुलदेवीचा मान सन्मान करायचा असेल, तसंही आपण वर्षातनं एकदा कुलदेवतेचा मान सन्मान हा केलाच पाहिजे. मान सन्मानासाठी काय लागतं देवीला? तर 11 अलंकार लागतात. 11 अलंकारांमध्ये तुमचं खेळणा पाळणा आला. देवीला 5 नैवेद्य लागतात. 5 नैवेद्य ख अक्षरावरून असतात. खारी, खोबरं, खसखस, खवा आणि खडीसाखर हे 5 नैवेद्य असतात आणि ख वरून असतात ते आपण घ्यायचे. आणि हे किती घ्यायचे बरं? आता तुम्ही म्हणणार किती घ्यायचे ताई, ते लक्षात येत नाही. प्रत्येकी 50 ग्रॅम 50 ग्रॅम खडीसाखर, 50 ग्रॅम खोबरं, 50 ग्रॅम खवा, सगळं 50 ग्रॅम घ्यायचं आणि ते देवीला छान अर्पण करायचं. तसंच हळद, कुंकू, अक्षदा, अष्टगंध हे सगळं सुद्धा आपण देवीला अर्पण करायचे सौभाग्य अलंकारामध्ये. तर ते सुद्धा किती? 50 ग्रॅम ते घ्यायचे. 9वारी साडी आपण अर्पण करायची. वर्षातनं जर तुम्हाला मानसन्मान नाही जमत तर 3 वर्षातनं किमान आपण हा मानसन्मान केला पाहिजे अशा पद्धतीने. आणि वर्षातनं एकदा दर्शन केलं पाहिजे. तर जो हा मोठा मानसन्मान असतो ना त्याच्यात 9वारी साडी, मगाशी सांगितल्याप्रमाणे ख नावावरून 5 नैवेद्य, परत हळदी, कुंकू, अष्टगंध, अक्षदा, ते खणा नारळाची ओटी, पूर्णाचा नैवेद्य आणि बांगड्या म्हणजे शृंगार आपलं, मणिमंगळसूत्र, जोडवे, बिरुदे हे सगळं. आणि हे
ज्यांना शक्य नाही त्यांनी असं बाहेरचं घेतलं तरी चालतं, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी ते सहसा खरंच न्यावं. आणि सोनाराकडे गेलं ना, अगदी छोट्या प्रमाणात हरभऱ्याच्या डाळीपेक्षाही छोट्या पद्धतीने मणी मंगळसूत्र आपल्याला ते बनवून देतात. तर हे सगळं दागिने जर आपण खरे घेतले ते जास्त महाग पण नाही पडत, कारण आपण सोनाराला जर सांगितलं आम्हाला कुलदेवतेचा मान सन्मान करायचा आहे त्याच्यासाठी, तर ते हरभराच्या डाळीपेक्षाही छोटं आहे. कारण आम्ही स्वतः घेतलं होतं चंडी यागाच्या वेळेस, खूप छोटे छोटे मणी मंगळसूत्र. आणि आता इतकी महागाई झाली आहे की देवालाही कळतं, पण आपली भावना असते, आपली श्रद्धा असते. आपण छोटं जरी अर्पण केलं तरी देवी आईला ते स्वीकार करते, देवी आई मान्य करते. तर हरभऱ्याच्या डाळीपेक्षाही छोटे मणी मंगळसूत्रे घेतले. मणी तो झिरो मणी म्हणून होता, त्या सोनाराने दिला आम्हाला, ते घेतले. जोडवे बिरुदे छोटे छोटेच घ्यायचे. आणि असं 3 वर्षातनं आपण मानसन्मान करायचा आहे. खेळणा पाळणा अर्पण करायचा देवीला. असे या पद्धतीने आपण देवीला जास्तीत जास्त म्हणजे 11 अलंकार अर्पण करायचे आणि सेवा करायची. आणि रोज किमान 11 वेळा 16 वेळा आपल्या कुलस्वामिनीचं नाव घ्यायचंय. आता ज्याची तुळजाभवानी असेल तर त्यांनी तुळजा आईचं नाव घ्यायचंय. नाही 16 वेळा म्हणा. आणि तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल तर एक माळ करा. पण 11 वेळा किंवा 16 वेळा जरी म्हटलं तरी देवी आईला छानच वाटतं. पण काहीतरी कुलदेवीचं आपल्याकडनं घडलं पाहिजे, हा आपण आवर्जून प्रयत्न करायचा आहे. कारण की मग आपल्याला जेव्हा प्रश्न पडतात तर आपण याला त्याला विचारण्यापेक्षा आपण जर आपल्या आई भगवतीलाच शरण गेलो, तिची सेवा केली, तर आपल्याला कुणालाच काही विचारायची गरज पडत नाही. तीच आपली सगळी काळजी घेते. त्यामुळे या पद्धतीने सेवा करायची आहे. तर अशा पद्धतीने मी शाकंभरी नवरात्राची तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.